सकाळ मंडळी. तर आज थर्ड डे आहे आणि आज वनभोजनचा कार्यक्रम आहे. जसं काल तुम्ही बघितलं की काल आम्ही बीचवर खूप एन्जॉय केलं. सो आता आम्ही आलो आहे वनभोजन करायला सगळेजण, पूर्ण फॅमिली सकट. आणि माझं नेट पण नाही आहे ना, इथे चार्जिंग आहे, काहीच नाही आहे. आणि आता सगळे पाठोपाठ येत आहेत हळूहळू. हा, तर आता सगळेजण इकडे आलेत. थोड्याच वेळात वनभोजनची तयारी स्टार्ट होईल. चार्जिंग नाही म्हणून आम्ही तिला हेल्प, थोडेफार आम्हाला व्हिडिओज भेटेल. माझे तर चार्जिंग संपलं. दुसरा व्हिडिओ काय काय तयारी झाली आहे? पहिली चूल पेटवलेली आहे, त्याच्यानंतर आता मटन शिजवायला सुरुवात होईल. म्हणजे सगळं झालेलं आहे, रेडी सर्व सगळं झालेलं आहे. पण जेव्हा आमची गटवायझर इकडे आले त्याच्यानंतर जे इकडे आले. आणि आता इथे चूल पेटवली आहे. नाही मी दादाला दिले. हेल्प करते यार मी, तुझा फोन जातोय म्हणून, आणि तू मेरी इज्जत निकाल. नाही ती मला हेल्प करते, कारण का माझी आता थोड्या वेळाने बॅटरी लो होणार. असं पण 18% आहे. हा परत आला. हा वनभोजनचा प्लॅन हा फर्स्ट टाइम आम्ही केलेला आहे आणि होप सो हा सक्सेसफुल होईलच. आय नो अजून खूप लोक यायचे बाकी आहेत. हळूहळू सगळे येतीलच आणि नंतर आपण लगेच स्टार्ट करूया. रामम क्यों तुम्हें चाहे मेरा ना जाने जुड़ के कैसे. काय का तुम्हाला की अगोदर नाहीये. पाणी घे ना, पाणी घे ना. 4-5 वर्षापासून. अच्छा, तुमच्यावर आहे, बरोबर बनवा. एकदम टाका. मसाला टाकला बाहेर, मसाला टाकला पण जास्त तिखट पण टाकला तर सांगू आपण नंतर. ही किती किलोची आहे? 4 किलोची. अजून काय काय बनवणार आहात? चिकन रस्सा आहे आणि मटन. चिकन रस्सा आणि रस्सा आहे, तिथे मटण आहे. मग तो आपल्याला नाही. पण खाल्लं ना मटन. आपण जास्त आणला. आई बिल खाते हो काय? चिकन आणलेलं आहे, मटन जास्त. पाडील खाणार होते म्हणून आम्ही मटन जास्त आणलेलं वा. आहे. तिकडे मुंबईवरून तिच्या पप्पाने स्पॉन्सरशिप केलेली आहे आम्हाला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. उद्या आपण Hey, mate. Good.
आरोल हे बघ किती वारा सुटलाय आणि हे घरी नाही जात आहेत. चला आपापल्या घरी, चला लवकर जा, लवकर लवकर चल आतमध्ये चल. हे तर खरं खरं ऐकले. दोघांनी पण तिथेच थांबा, दोघांनी तिथेच थांबा. काय तुम्हाला समजतं का नाही? वाजले किती, कसा वातावरण आहे? टाइम कधीच बघायचा नाही, कधी वार आणि टाइम नाही. मोबाईल तुमच्या दोघांकडे, समजायचं काय? हे काय आहे? कोणाचा आहे हा मोबाईल? माझा. मग सांगणार कधी? कोण आहे हा? काका आहे. एवढे तुझीच टीम. $52, $86 हे माझे लाटचे झाले. तुला पैसे जास्त येतात. 45 22 तू किती भरले? 22 पाहिजे. 22 ला पण दिले. 12 रुपये पाहिजे ना याचे. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मला वाटतं तुम्ही एन्जॉय करत असाल हा व्लॉग. आणि आज आहे 4th डे आणि मी आली आहे माझ्या मावशीच्या ढाब्यावर. हे आहे माझं मावशीचं ढाबा, पर्णकुटी म्हणून. सो तिथे मी आज आली आहे कारण का मला मावशीने आज जेवायला बोलवलंय. मावशी बरी आहेस ना? हे काका आहे, ते आपल्याला आता दाखवते. बापरे, एवढे आंबे! हे बघ केवढे आंबे आहेत. हा एक आंबा माझ्या हाता एवढा असेल. हे बघा केवढे मोठे मोठे आहेत आणि ते पण एवढे सगळे खाली आहेत. असं आपण हाताने पण काढू शकतो अशातले आहेत. तयार आंबा आहे, तयार आंबा. कुठे? हा बघ, हा मोठा आहे बघ. हा बघ तयार आंबा. बापरे केवढे मोठे मोठे आहेत. तू युट्यूब करत, युट्यूब चॅनल टाकलास ना? हो, युट्यूब चॅनल आहे. बरोबर. हे चिक्कूचं झाड आहे. इथे खूप चिक्कू असतात पण आता ह्यावेळी इतके नाही आहेत. पण हे तुम्ही बघू शकता ह्यावेळी झालेत, तसे काढून झालेत अर्धे. नाही तर हर वर्षी जसं आपण बघतो. हे एक चिक्कूचं झाड आहे, हे एक चिक्कूचं आहे. ऍपल बोर पण आहे. ओ, हे ऍपल बोरचं झाड आहे.
ऍपल बोर असतात ना ग्रीन कलरचे. सो तुम्हाला इथे जर यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली मी देईन. खरंच खूप सुंदर आहे. इथे कॅम्प सुद्धा लागतात संध्याकाळचे. इव्हनिंगचा व्ह्यू तर सगळ्यात बेस्ट व्ह्यू असतं इकडचं. मॉर्निंगला आता लाइटिंग्स वगैरे नसतात, बट जर तुम्ही इव्हनिंगला येत असाल तर खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला इथे मिळेल. आणि हां, हे माझा मावशीचा ढाबा आहे. तर तुम्ही माझ्या नावाने तरी आलात तरी तुम्हाला इथे डिस्काउंट्स अँड ऑफर्स भेटून जातील. अँड हे बघू शकता, मला आता काही बोलायलाच पुरलं नाही आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इकडचं जेवण तुम्ही बघाल तर एकदम घरगुती पद्धतीचं असतं. सगळ्या गोष्टी घरगुती आणि चुलीवरचं जेवण असतं इकडे. जे पण नॉनव्हेज व्हेज तुम्हाला जे आयटम्स पाहिजेत ते इथे तुम्हाला मिळून जातील. इथे कॅम्प्स लागतात. जर तुम्हाला इकडे राहायचं सुद्धा असेल ह्या नेचर्स व्ह्यूजमध्ये तर तुम्ही इथे राहू शकता. हे सगळे टेंट्स आहेत इकडे. डायनिंग टेबल्स आहेत इकडे. आणि जर तुम्हाला बैठकी पद्धतीने जेवायचं असेल तर ही जागा आहे. तिथे तुम्हाला मस्त डेकोरेशन करून तुम्हाला मस्त जेवणाचं स्वाद असं बसून मिळू शकतं. तर अशी सुद्धा सोय आहे. फुल महाराष्ट्रीयन जेवण आहे. एकदा जरूर या इकडे, नक्की विजिट करा आणि विजिट करा नक्की. खूप काही गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. आणि ज्यांचं कोणाचं गाव नाही आहे त्या लोकांनी तर जरूर इकडे या, कारण का गावी काय मजा असते ते फक्त इथे आपल्याला समजू शकतं. किती आंबे आहेत. ते कट केलेले आहे. हे पण चिक्कूचं झाड आहे ना? सगळं चिकू आहे टोटल. बापरे, इकडे बघा. हे काय आहे पण कशा हे प्रकारचं? जंगलात अशा वेळेला पावसातून येतात. पाऊस पडला का येणार आहे. अय्या किती सॉफ्ट दिसत आहेत. एकदम वेलवेट सारखे असतात. हा, ये बाई, इकडे हात धुवायला. सगळं खाणार ना? सगळं खायला पाहिजे. रायगडमध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये पर्णकुटी ढाबा दाणगुरी इथे चांगल्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी, झोपण्यासाठी, जेवणासाठी सगळी सोय व्यवस्थित केली जाते. आपल्याला आवडला हे व्हिडिओ बघून तर पर्णकुटीचा नंबर 7057049001 आहे. इथे संपर्क झाला नाही तर पायल बबन पाटील यांच्याकडे संपर्क आपण केला तर तुमची इथे व्यवस्था केली जाईल. व्यवस्था अगोदर सांगावा लागतो, त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थेला सुरुवात करतो. असा हा पर्णकुटी ढाबा आहे. थँक्यू. तू मेन इकडे शेफ आहेस. लाजतेस मावशी. चला मावशी, चल बाय. या मुंबईला. हा चला बाय. आता आपण पुढे चाललोय सांग. आम्ही चाललोय मासे पकडायला. मी काढते. हॅलो, हा
फडफडते. बापरे. वाढलं कुणाला आहे म्हणजे आमचे आजोबा बसले शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे 5th डे, 5th की 6th मला नाही आठवत आहे. मी संडेला आलेली आणि आज आहे थर्सडे. इथे आल्यावर वारसुद्धा समजत नाही. आता आज आम्ही चाललो आहे शेतात आंबे काढायला. दादानी अगोदर आंबे काढलेले होते, बट माझ्यासाठी फक्त थोडेसे आंबे ठेवलेत काढण्यासाठी. सो ते आम्ही काढायला आता चाललो आहे. मी पण एकदा ट्राय करू का? वजन आहे का? मी एकदा ट्राय करते. त्याच्यामध्ये काय जिल्ह्यामध्ये घुसव वड 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 छान मस्त घे. आले आले मस्त घे. एक आला. वजन आहे. थांब खाली घे. काय उसाचा आहे काय? नाही ऊस नाही. एक नंबर. मस्त मस्त. पायल पायल शिकली तू आता. पायल गावालाच राहायला पाहिजेस. मुंबईला नको जाऊस. आपण आंबेच काढू गावी. छोटे छोटे दोन आहेत तिथं. मी आलास तो बघ तिथं. तो अजून दोन. अजून एक आहे. कुठला काढू? आता कुठे वजन नको घ्या. ते काढतेस तू. वजन नको घ्या. आमची पायल आता फुल टाइमपास करते. तिला काय आंबे काढायला येत नाही तरी ती प्रयत्न करते. बघूया काय करते. आणि तिने 2 आंबे फेल. एक आहे. काढलास का तो पण? हा सांजा काढ आंबा. सांजा आंबा काढ. पायलनी वेस्ट केले 3 आंबे. त्याच्यामुळे आपल्याला आता त्याचा काहीच फायदा होणार नाही. चल चल चल. तो राहू दे. तो आम्ही बियाला ठेवलो. चला मस्त झालंच काम आपला. मग आता आंबच काढायला लागेल. कुठे बाय बहिणी. बाय दादा. गेलास तू. बाय बाय काकी. शाहू बसले ना. मला झेल टाकायला भेटत आहे. रोजचा लगेच माझा आणते. आता आम्ही आलो हरिहरेश्वर बीचवर. मंदिरात पहिलं जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही बीचवर जाऊ. सो फर्स्ट स्टार्ट करतो आम्ही मंदिरापासूनच. नंतर वाटल्यास आम्हाला बीचवर जायचं असेल तर आम्ही श्रीवर्धन बीचवर जाणार आहोत. सो हे आहे हरिहरेश्वर मंदिर. सो आता आम्ही आलो मंदिराच्या इथे. इथे काही शूट करायला रेस्ट्रिक्शन आहेत म्हणून आम्ही नाही फार शूट करू शकलो. पण हे बाहेरचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आज पाऊस सुद्धा खूप आहे म्हणून एक एक्सप्लोर करायला नाही मिळत आहे. तरीही मी थोडं व्हिडिओज पोस्ट करत राहीन, व्हिडिओज काढत राहीन. चला आता आम्ही खूप मेहनत करणार आणि आपल्या तिकडे टायगर पण भेटू शकतो पाहायला.
काय मग धावण्याची तयारी ठेव. गप बस. फास्ट धावू शकतेस ना आमच्यावर. नागेश मामा वाव, बॅक सीन बघा, बॅक सीन. चौथा जर असतो ना अजून सचिन दा, अजून चौथा पण असेल, चौथा पण आणला असता बघा. सचिन पण इकडून खाली उतरून देत नाही. देतात थांब रे. ती पोरी आलेली ती परत गेल्या. आपल्याला फक्त व्ह्यू बघून यायचं आहे. तिकडं विलास भाऊजी आणि तिथे जवळ राहिले दोघे. आता आम्ही एकदम वरच्या टॉप व्ह्यूला चाललोय बघण्यासाठी. स्टेअरकेस चढायची. हा? ते मी नाही सांगू शकत याच्यात. आता चालू आहे ना ब्लॉग, नंतर सांगते तुला. वाव, हे बघ बीच बघ. आता आम्हाला ते टायगर पण भेटू शकतो कदाचित. असं नको, इथे पाहिलं, बघितलं मी म्हणून तर बोलते. स्कूटीवरून आलं सगळी. काय बोलून गेलं त्याला कसं माहिती. आम्ही गाडीवरती आलोय, स्कूटीवर दोन स्कूट्या होत्या आणि 6 जण होतो. 22 किलोमीटर आलोय. पावसाने पूर्ण केसाची धजिया उडालेली आहे, पण तरी आम्ही आलोय. आणि ड्रेस बघा, ड्रेसची पण वाट लागलेली आहे आणि चप्पल तर 3 ते 4 वेळा तुटलेली आहे. अरे ते सोड, तुझी ड्रेस बस बघ. बसलेली माझ्यावरच. आणि बघ, फर्स्ट ऑफ ऑल तर मी इथे उभी राहणार पण नाही, फक्त मी व्ह्यू दाखवू शकते तुम्हाला. बापरे, खूपच पाणी आहे इथे बघा. एन्जॉय करायचंय, पण असं पण एन्जॉय नाही करायचं की आपल्या जीवावर बेदेल. सो फक्त मी तुम्हाला व्ह्यू दाखवू शकते. हरिहरेश्वरला. आणि बघा काय सुंदर व्ह्यू आहे, आणि त्यात मी पण खूप सुंदर आहे. कोकण. आणि तुम्हाला जर कोकणात यायचं असेल ना तर परत जाणं नाही कोकणातून. 1753. हे कोणाचा नंबर आहे? सो हे आहे माझं दादाचं दुकान, जे श्रीवर्धनमध्ये गालसुरे या ठिकाणी आहे. दादा फिरवते. हे बघा, हे सोमजाई मंदिर आहे आणि इथून 5 मिनिटावर बीच आहे. सोमजाई मातेचं मंदिर. हे सोमजाई मातेचं मंदिर. सो आता आम्ही आलोय श्रीवर्धन बीचवर. हे आहे बॅकग्राऊंड व्ह्यू. वाजले 6:30 आणि इकडचं व्ह्यू बघाल तर एक नंबर. खूपच मस्त. आम्ही जस्ट आता पोहोचलोय श्रीवर्धन बीचवर आणि आम्ही नाश्त्यासाठी बसलोय अशी. आम्ही उद्या दुपारपर्यंत. सो आता बघू, थोड्याच वेळात रील बनवली तर बनवू शकतो, नाही बिकॉज खूप पाऊस आहे. वडापाव चालू आहे की कोणाला किती वडापाव. एवढूसा वडापाव, खूप टेस्टी आहे वडापाव. एवढूसा 12 रुपये. मावशीची डांग त्यांच्या. आपको सुक्का चटनी चाहिए? हाँ चलेगा. बहिणीची मीठा चटनी? हाँ थोडासा. भाई गलती मत करो, लाइन में आपको चटनी कैसे सूखा खिला के? बार बार बताना पड़ रहा है. थँक यू. लाटा बघा तेवढ्या.
फोटो काढून घेता तर Happy birthday. सो हे आहेत आमच्या घरची भाज्या म्हणजे पिकवतो. से हे आहे वांगी. हे बघा खूप छोटे छोटे वांगी आहेत अजून. आणि माझ्या मम्मीला हे खूप आवडतात वांगी. हे बघा किती मस्त वांगी आलेत. किती छोटीशी आहे. मिरची दाखवते तुम्हाला. हे बघा किती लाल मिरची आहे. सी मस्त ना. हे मिरचीचं झाड आहे. हे बघा हिरवी मिरची पण आहे. फुलं बघा किती छान आहेत. तुळशी बघा. आमच्या मुंबईला तर आम्ही तुळस लावली आहे ना, ती त्याच्यात पानच एवढी चांगली येत नाही. पण इकडे बघा त्यांना न पाणी घालता किती सुंदर पानं आहेत. गजऱ्यासाठी, गजरा बनवण्यासाठी. हे अगोदर ना पप्पानी ना ह्याच्यात बी टाकलेले होते सगळ्या वेगवेगळे फुलांचे, फळांचे, व्हेजिटेबल्सचे. आणि त्यानंतर हे एवढे सगळे मोठे झाले. अजून खूप साऱ्या भाजी आहेत पण मला ना याची नावं नाही माहिती आहेत. याच्यावर भेंडी येतात पण आता ते राहिलेत नाही. काढलेले आहेत. जे काढलेले आहेत ना त्याचा पण मी तुम्हाला फोटो व्हिडिओवर दाखवते. सगळे आपल्या झाडावरून तोडलेले भाज्या आहेत. तेंडळीचं पण झाड आहे. खर्च जास्त नको. चला बाय 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 बाय.